विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 6वी विज्ञानामधील दुसरा पाठ आहे मापन. याचा स्वाध्याय आज आपण सोडवणार आहोत. चला तर मग सुरू करूया. स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द सुचवा. या ठिकाणी आपल्याला रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि योग्य शब्द आपल्याला लिहायचा आहे. सोपं आहे. यातील पहिला आहे, तापमान मोजण्याचे साधन म्हणजे. रिकाम्या जागी आपण लिहिलेलं आहे तापमापी, कारण तापमापीने आपण तापमान मोजत असतो. दुसरी गाळलेली जागा आहे, मानवी शरीराचे सामान्य तापमान 37 अंश सेल्सिअस असते. या ठिकाणी 37 अंश सेल्सिअस ही गाळलेली जागा होती, ती आपण भरलेली आहे. पुढे तिसरा आहे, एखाद्या स्थिर बिंदूपासून अंतर मोजताना तो बिंदू म्हणजे संदर्भ बिंदू होय. तर जो स्थिर बिंदू असतो, जिथून आपण अंतर मोजतो, त्याला संदर्भ बिंदू असं म्हणतात. यानंतर 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर आपल्याला लिहायचं आहे, तर याचं उत्तर आहे 100. त्यामुळे 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आपण लिहिलेलं आहे. पुढे आहे पाचवा प्रश्न आहे, तापमापीच्या काचेच्या फुग्यात टिंब भरलेला असतो. या ठिकाणी तापमापीचा जो काचेचा फुगा असतो त्याच्यामध्ये 2 पदार्थ असतात, म्हणजे दोन्हीपैकी कोणताही एक पदार्थ भरलेला असतो. आपण दोन्हींची नावं इथे लिहिलेली आहेत. पहिला आहे रंगीत अल्कोहोल आणि दुसरा आहे पारा. यापैकी एक काहीतरी त्याच्यामध्ये भरलेलं असतं. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही दोन्ही लिहिलं तरी चालेल किंवा दोन्हीपैकी एक लिहिलं तरी चालणार आहे. फक्त लक्षात ठेवा, रंगीत अल्कोहोल किंवा पारा तापमापीच्या काचेच्या फुग्यामध्ये भरलेला असतो. पुढे आहे, तापमानाचे SI एकक केल्विन हे आहे. आता इथे तापमानाचं वरच्या बाजूला लिहिताना आपण 37 अंश सेल्सिअस लिहिलेलं आहे. हे सुद्धा सेल्सिअस एक तापमान मोजण्याचं एकक आहे, परंतु SI एकक जे आहे, SI म्हणजे सिस्टीम इंटरनॅशनल, आंतरराष्ट्रीय मानकानुसार एकक आहे, ते केल्विन आहे. त्यामुळे इथे केल्विन हे उत्तर येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहूया, खालील मापनासाठी कोणते उपकरण वापराल, योग्य साधनाचे नाव सांगा. खाली आपल्याला मापन काय करायचं आहे ते दिलेलं आहे आणि ते मोजण्यासाठी आपण काय वापरणार हे लिहायचं आहे. तर इथे पेन्सिलीची किंवा पेनची लांबी जर आपल्याला मोजायची असेल तर आपण साध्या मोजपट्टीने मोजू शकतो, जी आपल्या कंपास पेटीमध्ये असते. त्यानंतर आहे स्वतःची उंची. आपली स्वतःची उंची जर मोजायची असेल तर मीटर पट्टी किंवा मोजपट्टी असते, त्याने आपण मोजू शकतो. यानंतर आहे आसपासच्या मोठ्या झाडाच्या बुंध्याचा घेर. यासाठी आपल्याला मीटर टेप लागेल, त्याच्याने आपण मोजू शकतो. आणि खोडरबरची जाडी ही वर्नियर कॅलिबर, हे एक प्रयोगशाळेत येणारं साधन आहे मोजमापाचं, त्याच्या साहाय्याने आपण मोजू शकतो. यानंतर पुढील प्रश्न आहे, माझी जोडी सांगा. यामध्ये गट अ आणि गट ब आपल्याला दिलेले आहेत. तर गट अ मध्ये पहिला आहे लांबीचे SI एकक, म्हणजे लांबी सिस्टीम इंटरनॅशनलमध्ये कोणत्या एककात मोजली जाते, तर ती मीटरमध्ये मोजली जाते. त्यामुळे याचं योग्य उत्तर आहे मीटर, म्हणजेच पर्याय ई. दुसरा आहे संशोधनासाठीच्या प्रयोगात वापरले जाणारे तापमानाचे एकक. तर आता वरती आपण पाहिल्याप्रमाणे इथे तापमानाचं जे प्रमाणित एकक वापरलं जातं ते केल्विन वापरलं जातं. तर इथे मोठा ई हे याचं उत्तर आहे, ते आपण लिहिलेलं आहे. तिसरा आहे हाताच्या वितीच्या साहाय्याने मापन. आता हाताच्या वितीने जे आपण मापन करतो ते अप्रमाणित लांबी मापन असतं, कारण प्रत्येकाच्या हाताची वीत ही वेगळी असल्यामुळे त्याला प्रमाणित लांबी मापन म्हणता येणार नाही. त्यामुळे अप्रमाणित लांबी मापन आहे ते. आणि चौथा आहे तापमापीतील लाल रंगाचा द्रव. तापमापीमध्ये जो रंगीत लाल रंगाचा द्रव असतो तो अल्कोहोल असतो. आपण वरती पाहिल्याप्रमाणे तापमापीमध्ये पारा वापरतात किंवा लाल रंगाचा द्रव वापरतात, अल्कोहोल. या दोन्हीपैकी एक असतं. त्याच्यामुळे इथे लाल रंगाचा द्रव म्हटलं आहे तर याला अल्कोहोल हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न पाहूया, खालील विधाने सत्य की असत्य ते लिहा. 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे असत्य आहे, कारण 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर होतं. त्यामुळे 1 किलोमीटर बरोबर 100 सेंटीमीटर हे असत्य आहे. दुसरं विधान आहे, लांबी मापनासाठी मोजपट्टी व मीटर टेप या 2 साधनांचा वापर केल्यास टेबलाची लांबी वेगवेगळी येते. हे सुद्धा असत्य आहेत, कारण लांबी मापनासाठी जी ही साधनं आहेत, मोजपट्टी किंवा मीटर टेप, या दोन्हींवरील जर आपण मापं पाहिली तर ती समान असतात. म्हणजे मोजपट्टीवर जी गोष्ट 1 मीटर लांब असेल ती मीटर टेपने मोजली तरी 1 मीटरच येते. त्यामुळे हे विधान असत्य आहे. डिजिटल तापमापी प्रयोगशाळेत उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. हे सुद्धा असत्य आहे. डिजिटल तापमापी यासाठी वापरता येणार नाही, त्यामुळे हे विधान असत्य आहे. पुढे निरीक्षणातील दोषामुळे तापमान नोंदवताना चूक होऊ शकते. हे सत्य आहे. जरी तापमान त्या यंत्राने व्यवस्थित दाखवलं पण आपलं निरीक्षण व्यवस्थित नसेल
त्याच्यामध्ये काही दोष असेल तर तापमान नोंदवताना नक्कीच चूक होऊ शकते, त्यामुळे हे विधान सत्य आहे. शेवटी आहे, केवळ स्पर्शाने वस्तूचे अचूक तापमान सांगता येते. हे असत्य आहे. फक्त स्पर्श करून आपण एखादी वस्तू गरम आहे की थंड हे सांगू शकतो, परंतु एक्झॅक्ट तिचं तापमान आपल्याला सांगता येणार नाही, त्यामुळे हे असत्य आहे. त्यानंतर 5वा प्रश्न पाहूया. खालील एककांची मोठ्यापासून लहान एककापर्यंत योग्य क्रमाने मांडणी करा. इथे एककं दिली आहेत: 1 सेंटीमीटर, 1 किलोमीटर, 1 मिलीमीटर आणि 1 मीटर. आता मोठ्यापासून लहानापर्यंत आपल्याला योग्य क्रमाने मांडणी करायची. म्हणजे पहिल्यांदा मोठा घ्यावा लागेल. मोठा आहे 1 किलोमीटर सर्वात, त्याच्या खालोखाल आहे 1 मीटर, त्याच्या खालोखाल 1 सेंटीमीटर आणि या चौघामध्ये सर्वात लहान आहे मिलीमीटर, त्यामुळे 1 मिलीमीटर. तर या पद्धतीने आपल्याला मोठ्यापासून लहानापर्यंत योग्य प्रकारे मांडणी करता येईल. पुढे 6वा प्रश्न आहे, कंपास पेटीमधील मोजपट्टीच्या साहाय्याने मोजता येईल अशी कमीत कमी लांबी किती? आता जर आपण कंपास पेटी पाहिली, त्याच्यामध्ये एक आपल्याला मोजपट्टी असते आणि त्याच्यावर खुणा असतात. या ठिकाणी ही मोजपट्टी आहे आणि याच्यावर वेगवेगळ्या खुणा आहेत आणि याच्या साहाय्याने जर आपण मोजमाप केलं तर तुमच्या लक्षात येईल, ह्या ज्या 2 सलग रेषा आहेत, ह्या 2 सलग रेषांमधील जे अंतर आहे ते मिलीमीटर आहे. म्हणजे या कंपास पट्टीच्या साहाय्याने आपण कमीत कमी अंतर 1 मिलीमीटर असं मोजू शकतो. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर येईल 1 मिलीमीटर. त्याला आपण 1 मिमी असं सुद्धा लिहितो, परंतु वाचन करताना 1 मिलीमीटर असं करायचं आहे. यानंतर 7वा प्रश्न आहे, खालील मापन करताना तुम्ही कोणते एकक वापरणार? आता आपल्याला जर पुस्तकाची लांबी मोजायची असेल तर आपण सेंटीमीटर वापरू. किल्लीची जाडी मोजायची असेल तर मिलीमीटर वापरावं लागेल. नागपूर आणि मुंबई या शहरांमधील अंतर मोजायचं आहे तर किलोमीटर वापरावं लागेल. आणि कापडाची लांबी मोजायची असेल तर मीटर वापरावं लागेल. ज्या प्रमाणामध्ये त्या वस्तूची लांबी आहे किंवा दिलेल्या घटकाची लांबी आहे त्यानुसार आपल्याला एकक वापरावं लागतं. पुढील प्रश्न पाहूया. यानंतर 8वा प्रश्न आहे, प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते? कोणतेही मापन करण्यासाठी प्रमाणित मापन साधनाची आवश्यकता का असते? इथे प्रमाणित आणि अप्रमाणित यातला फरक लक्षात घ्या. एखादी मोजपट्टी वापरून आपण जेव्हा मापन करतो तेव्हा ते बदलत नाही. कोणत्याही मोजपट्टीने 1 मीटरची लांबी मोजली तर ती समानच येईल. परंतु अप्रमाणित साधन म्हणजे समजा वितीने मोजलं, आपल्या हाताच्या वितीने जर आपण अंतर मोजलं तर प्रत्येकाच्या हाताच्या लांबीनुसार त्यात फरक पडत जाईल. मग अशा प्रकारचं जे मापन आहे त्याला अप्रमाणित मापन म्हणतात. परंतु प्रमाणित मापन साधनं अशी असतात की त्यांचं जे लांबी मोजण्याचं किंवा कोणतंही मापन करण्याची जी पद्धत असते ती अचूक असते. साधन जरी बदललं तरी मोजमाप बदलत नाही. म्हणजे एका वजन काट्यावर जर आपण 10 किलो वजन केलं असेल आणि तो प्रमाणित वजन काटा असेल आणि दुसऱ्या प्रमाणित वजन काट्यावर वजन केलं तर ते 10च किलो भरतं. अशा पद्धतीने जेव्हा प्रमाणित मापन साधन असतं तेव्हा अचूकतेने वजन मोजलं जातं, लांबी मोजली जाते, सर्व प्रकारचं मापन होतं आणि मग आपल्याला कोणताही व्यवहार करताना किंवा त्या संदर्भात कोणतीही माहिती घेताना काही अडचण येत नाही. त्यामुळे प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता खूप असते. आता आपण हे उत्तरामध्ये मांडूया. मोजमाप सर्वांना एकसारखे, अचूक आणि विश्वासार्ह मिळावे. वेगवेगळ्या व्यक्तींनी किंवा ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तींनी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या मोजमापात फरक पडू नये. तसेच व्यवहार, उद्योग, विज्ञान आणि संशोधनात एकसमान मापन व्हावे म्हणून प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता असते. अशा पद्धतीने प्रमाणित मापन साधनांची आवश्यकता का असते हे आपण इथे लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. यानंतर शेवटचा 9वा प्रश्न आहे, अंतर, वजन, आकारमान मोजण्यासाठी तुमच्या परिसरात पूर्वी वापरत असलेल्या मापांची माहिती मिळवा. आता अंतर, वजन आणि आकारमान मोजण्यासाठी प्रमाणित एककं काय सुरुवातीपासून नव्हती. प्रमाणित एककं विकसित होण्याच्या पूर्वी लोक वेगवेगळ्या पद्धतीने हे सगळं मोजायचे. तर ही कोणती मापं होती ते आपल्याला इथे लिहायचं आहे. तर पूर्वी वापरत असलेली मापे पुढीलप्रमाणे: अंतर मोजण्यासाठी वितेने अंतर मोजलं जायचं. त्यानंतर हातांनी, पावलांनी आणि कोसांनी अशा पद्धतीने अंतर मोजलं जायचं ज्यावेळेस किलोमीटर, मीटर या पद्धती नव्हत्या. वजन मोजण्यासाठी शेर, पावशेर, तोळा, मन. अजूनही काही गावांमध्ये, खेडेगावांमध्ये शेराच्या साहाय्याने धान्य मोजलं जातं. तर अशा पद्धतीची वेगवेगळी साधनं होती. यानंतर आकारमान किंवा द्रव मोजण्यासाठी सुद्धा शेर, पायली, माप, घागर या साधनांचा उपयोग करून मापन केलं जात असे. तर अशा पद्धतीने या प्रश्नामध्ये अंतर व वजन, आकारमान हे सगळं मोजण्यासाठी साधारणतः पूर्वीच्या काळी प्रमाणित एककं उपलब्ध नसता कशाचा उपयोग केला जात होता याची आपल्याला माहिती लिहायची आहे.
ती आपण इथे लिहिली आहे. यामध्ये आणखी तुम्ही भर टाकून ही माहिती लिहू शकता. या ठिकाणी मापन या पाठावर आधारित असलेला स्वाध्याय पूर्ण होत आहे. या स्वाध्यायातील सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहिलेली आहेत, ती व्यवस्थित समजून घ्या आणि आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात या स्वाध्यायाचे लेखन करा. आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे. धन्यवाद.